तसं टाकते, जसं सबस्क्राईब व्ह्यू फॉलोवर्स वाढतील तसं. तरी पण माझे फॉलोवर्स ते वाढत नाहीये. सकाळ म्हणजे काम करतच राहायचं आपण 3 अडीच 3-3 वाजेपर्यंत रात्रीच्या आणि काहीच होत नाहीये. खूप वाईट वाटतं. व्ह्यूज येत नाहीयेत किंवा लाईक कोण करत नाहीये. कमेंट्स करा ना तुम्ही. तर बोललीये तुम्हाला आवडला व्हॉइसच येत नव्हतं. माहिती नाही काय झालेलं. आय थिंक मला असं वाटतं 30 मिनिटाचं होतं म्हणून मी कमी पण केलं. तरी पण येत नव्हतं. 1 व्हिडिओ झाला, 2 व्हिडिओ झाला. काल रात्री 2:30 वाजेपर्यंत मी तेच करत होते. जवळ-जवळ 5-6 वेळा तो व्हिडिओ अपलोड करते, पण व्हॉइसच येत नाहीये आणि Facebook घेतच नाहीये ते. Facebook नाही सॉरी हे YouTube. तर त्याच्यामुळे एवढा प्रॉब्लेम झाला ना मला. मी गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉगची सुरुवात होते आपल्या हॉलपासून. आता देवपूजा जस्ट आता झाली आहे आणि 8:15 म्हणजे 8-12 झाले. ऊन बघा किती झाली, खूप ऊन पडले. वातावरण एवढे छान होतं ना, झाडू एवढी आली वगैरे दाखवलं ना, मला खूप आवडतं. पूर्ण डोंगर भरलाय आता झाडांनी. चष्मा का लावला पूजा करताना माहितीये का? कारण का हनुमान चालीसा बोलतात, मंगळवार आहे ना, तर त्याच्यासाठी लावलेला. तर पाणी सारखं ना पाणी हळूहळू येत असतात. बंद केलं आणि आता ह्याचं काय करू मी? चिटकून पण ह्याच्यात मी आता ना काय करते माहिती आहे का? काहीतरी आयडिया करते. काय करू जरा सजेस्ट करा याला, काय करायचं? कुंडी बनवू शकतो ना काहीतरी वेगळं. एवढं छान कोप होता ना, माझ्याकडून सुटला तो. आणि ह्याला पण चीर गेली. आता हा पण काढून टाकायचं दिसतोय. हे नाही खाच्यामध्ये घासताना येतो म्हणून काय होतं हे बघा. म्हणजे 2 कप खराब झाले, ते काढायचेच आहे. हा ह्याचं काहीतरी असं बनवू शकतो ना, कुंडी वगैरे क्ले वगैरे आणायचं बघते ना DY. ह्याचं पण एक आणखी असं कसं 6 कप होते ना, 4च पाहिजे. 2 कप कुठे गेले? 1 कप फोडला वाटतं, मशीन लावलेली. 1 कप माझ्या हातून फुटलेलं, पण 1 कप कोणतरी फोडलं. कोणी म्हणजे यश नाही तर दिनेश, दोघांपैकी कोणीतरी फोडलं असेल. कपड्याची मशीन लावली, पूजा झाली मस्तपैकी ना. आणि हा आता मी तुम्हाला एक महत्त्वाचं सांगते. महत्त्वाचं म्हणजे माझ्या एवढं जीवावर आलं ना, रात्री मी 2 वाजेपर्यंत जागी होती आणि व्हिडिओ अपलोड करते, यूट्यूबला करते. होतच नाही. तर खूप मी म्हणजे एवढा मला त्रास झाला ना त्या गोष्टीचा. आणि नंतर मला रिझन म्हणजे 3-4 वेळा मी अपलोड केला, फेल होतो. मला म्हणजे अपलोड होतच नाहीये यूट्यूबवर. मी एक ठिकाणी बसते म्हणजे तुमच्याशी बोलायला मला बरं पडेल. एकच मिनिट. तर काल मी 4 वेळा व्हिडिओ अपलोड केलाय आणि 4ही वेळा तो अपलोड होतच नव्हतं यूट्यूबला. तर काय मॅटर असेल. आणि रात्री मला ना 2 वाजले, 2-2:30 वाजले चालेल, तो होतच नाही. तो काय करू शेवटी मी काय केलं माहिती आहे, स्क्रीनशॉट काढला त्याचा आणि ChatGPTला पाठवलं. तेव्हा ChatGPTने मला सांगितलं तुझ्या व्हिडिओमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून तो होतो, नाही तर मग लोड नसेल झाला, अपलोड म्हणजे काय नेटवर्क कमी असेल त्याच्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम झाले असं सांगितलं. तेव्हा जाऊन कुठे मी तो व्हिडिओ बघितला तर त्यात व्हॉइसच नाही. म्हणजे तो व्हिडिओ मी म्हणजे किती मूर्खपणा केला की व्हिडिओ अपलोड करायच्या आधी मी तो व्हिडिओ पूर्ण बघायला हवा होता. मी डाउनलोड केला, म्हणजे एडिट वगैरे केला, डाउनलोड केला, त्याच्यानंतर त्याला बघितलं नाही. डायरेक्ट यूट्यूबला गेले मी टाकायला, तर त्याच्यातून जातच नव्हता. तर मी तेव्हाच केला रात्री व्हिडिओ अपलोड. म्हटलं उद्याचं माझं काम थोडंसं कमी पडेल, पण असं झालं. आणि नंतर बघितलं जाऊन तर त्यात व्हॉइसच नाही. आणि व्हिडिओ तेवढा छान होता ना, एवढं मी त्याच्यामध्ये साऊंड वगैरे टाकलेले, म्हणजे ते नाही का फनी साऊंड असतात हसताना वगैरे, हे सगळं टाकलेलं होतं. आणि अनफॉर्च्युनेटली तो व्हिडिओ माझा खराब झाला. ॲक्च्युली खराब म्हणजे व्हॉइसच नाही त्याला. मी सेटिंगमध्ये काहीतरी केलं असेल. मला वाटतं तिथे व्हॉइस असतं ना, ते स्पीकरसारखं दाखवतात, ते मी बंद केलं असेल. त्याच्यामुळे पूर्ण म्यूट झाला पूर्ण व्हिडिओ. आणि पूर्ण अर्ध्या तासाचा व्हिडिओ होतो माझा.
ॲक्च्युली एवढा मोठा करायचाच नव्हता मला, छोटाच करायचा होता, पण तो झाला अर्ध्या तासाचा. आणखीन त्याचे 2 पार्ट होणार आहे. एवढं मोठं म्हणजे माझं संडेचं होतं ते सगळं स्टेटस. तर आत्ता मी काय करणार आहे माहिती आहे का, त्याला मी ओव्हर व्हॉईस देणार. म्हणजे आता मी जसं बोलते तसं देणार आहे, पण तो व्हिडिओ मी काही खराब होऊ देणार नाही, कारण तो व्हिडिओ खूप चांगला होता आणि त्याच्यामध्ये माझा एक म्हणजे एक मोठी हस्ती आहे, म्हणजे खूप म्हस्कर म्हणून आहे तिथे, म्हस्कर डेअरी आमच्या इथे. ते आहेत खूप चांगली माणसं आहेत ती, म्हणजे त्यांची डेअरी आहे, मोठी जागा आहे, ते पेट्रोल पंप आहे, सगळं त्यांचंच आहे ते. तर ते माझ्या व्हिडिओमध्ये आलेलं म्हणजे ते येत होते, त्यांनी बघितलं मी व्हिडिओ करतो तर नमस्कार वगैरे, एवढ्या छान छान मुवमेंट होत्या त्याच्यात आणि त्या मुवमेंट म्हणजे न्यूज झाल्यात. तर त्याच्यासाठी मी खूप पश्चाताप करते. जरी कोणी व्हिडिओ करत असतील तर प्लीज जेव्हा तुम्ही अपलोड करता त्याच्या आधी एकदा पूर्ण व्हिडिओ बघून घ्या, त्याच्याशिवाय व्हिडिओ टाकूच नका. नाही तर माझ्यासारखा मूर्खपणा होऊ शकतो. मी तेव्हा बघितलंच आणि हां, काय झालं माहिती आहे, मी तो व्हिडिओ परत बनवू शकली असती, पण त्याच्या आधी मी काय केलं माहिती आहे, जेव्हा तो लोड झाला व्हिडिओ तर मी सगळं डिलीट मारलं. जो तो व्हिडिओ होता तो मी सगळं डिलीट मारला. तर मी नंतर अपलोड कसं करू, जर मला नवीन व्हिडिओ बनवायचा असेल, नवीन ब्लॉग बनवायचा असेल, ते व्हिडिओ मी आणून कुठून जरी आणायला लागलं, आणेल मी कसं पण करू, पण ते कुठल्या कसे येतील, काय येतील, म्हणजे सगळं चेंज होऊन जातं ते. काहीच नाही. मला एवढं टेन्शन आलं या गोष्टीचं. खूप मोठी मिस्टेक झाली आणि असं नाही एकदा तर पूर्ण व्हिडिओ डिलीट झाले, 2दा-3दा झाले होते माझे. काय होतं माहिती आहे का, आपण म्हणजे माझ्याकडे आता एवढे व्हिडिओ असतात, त्याची माझी 2-3 दिवस सहज निघून जाते एवढे व्हिडिओ. तर त्याच्यात ना माझा गोंधळ होऊन जातो. आता संडेचाच व्हिडिओ एवढा मोठा झाला तर त्याच्यात एक सबस्क्रायबर आहे, त्यांची इंटरव्ह्यू आहे, म्हणजे त्यांच्याशी मी बोलताना इंटरव्ह्यू नाही बोलता येत, सॉरी त्याला. तर त्यांच्याशी मी एक मुलाखत घेतली. त्यांचं मी बघितलेलं आहे, म्हणजे स्ट्रगल त्यांचा, म्हणजे त्यांनी कशातून एक टेबल होता त्याच्यातून त्यांनी कसं त्यांचं आता मस्त मोठी गाडी घेतली आहे. तर गाडी म्हणजे 4 व्हीलर नाही, तर एक स्नॅकची गाडी असते ना ते. तर मोठी चुकी झाली माझ्याकडे. तर खरंच व्हिडिओ तुम्ही तो बघा आणि बघाल, कारण का आज तो कालच पडला तो, पण ज्यांनी नसेल बघितलं तर त्यांनी बघा प्लीज प्लीज प्लीज. नेहमीच येतात सिलेंडरमध्ये, अभि तो हाय तो बोल दो. आणि ह्यांना मी आहे ना थंबनेलवरती ह्यांचाच फोटो होता लास्ट टाइम वीडियो टाकलेला. लास्ट टाइम मैंने वीडियो डाला था ना, उस दिन थंबनेल है ना जो आता है पोस्टर, उसके ऊपर आपका एक फ़ोटो था. तो आप देखो वीडियो, शायद आपसे दिखाई नहीं दिया होगा, तो देख लो अभी. हाँ, और सब्सक्राइब करो, बोलो सबको करने के लिए. ओके बाय, थैंक यू. शनिवारपासून वाट बघत होती. हाँ ये चेक कर दो पहला, क्योंकि है ना बराबर, क्योंकि वो लास्ट वो उनका है ना थोड़ा सा प्रॉब्लम हो गया था, लेकिन आपका नहीं, वो भारत वाला था. हाँ, आपका तो कुछ प्रॉब्लम नहीं. ओके, चेक करके देता. हाँ, लास्ट टाइम भी किया था आपने, ये चेक करून दिलेला व्हिडिओ आहे. आप सच्ची में वीडियो देख लो, आप वो उसके ऊपर आपका ही पोस्टर है, जब निकालोगे ना वीडियो आपका ही फोटो है उसके ऊपर. ओके बाय. हाँ चलो चलो. बनवलं काढते आता पसारा बघावं तेव्हा. आमच्याकडे आता खूप पसारा आहे. चटणी सब्जी आता चटणी पण बनवते. नव्हे तर सेवा करायला लागते पोरांना. मोबाईलमध्ये नखं कापते. ओके आता सगळं करा.
संध्याकाळचे वाजले 6:30. टोटोला खायला दिलं, भांडी वगैरे घासली, झाडू मारलं, थोडंसं स्वतः फ्रेश झाली थोडीशी आणि दिवाबत्ती करायची. यश तर झोपलाय. आज एवढा मोठा कांड झालाय ना, एवढा मोठा कांड झाला, आता तुम्हाला काय सांगू. एवढे छान व्हिडिओ होते संडेचे, म्हणजे मस्कर डेअरी ते त्याचे ओनर होते, त्यांनी हाय केलेलं इतकं मस्त त्यांनी फुटेज घेतला आणि छानपैकी सगळं होतं. तेवढा माझा अर्धा तासाचा व्हिडिओ पूर्ण मला डिलीट करावा लागला, कारण का त्यात पैसंच येत नव्हतं. माहिती नाही काय झालेलं. तर आय थिंक मला असं वाटतं 30 मिनिटाचं होतं, म्हणून मी कमी पण केलं, तरी पण येत नव्हतं. 1 व्हिडिओ झाला, 2 व्हिडिओ झाला. काल रात्री 2:30 वाजेपर्यंत मी तेच करत होते. जवळजवळ 5-6 वेळा तो व्हिडिओ अपलोड करते, पण व्हॉइसच येत नाहीये आणि फेसबुक घेतच नाहीये त्याला. फेसबुक नाही, सॉरी, हे यूट्यूब. तर त्याच्यामुळे एवढा प्रॉब्लेम झाला ना मला. मी आज पण सकाळपासून त्याच्याच मागे लागले नाही की काय प्रॉब्लेम आहे, पण नाहीच, काहीच समजलं नाही. शेवटी मला तेवढे चांगले व्हिडिओ पूर्ण डिलीट करावे लागले आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याचे 2 पार्ट होणार होता, 1 पार्ट आणि 2 पार्ट. पहिला पार्ट माझा पूर्ण डिलीट झाला अर्धा तासाचा. दुसरा पार्ट आहे तो आय थिंक 15-16 मिनिटाचा आहे. तो झाला, तो आता अपलोड झाला. आता काय सांगायचं सांगा मला तुम्ही आता 7 वाजता अपलोड होईल, आता अपलोड होईल 2 दिवस. मला एवढं टेन्शन ना, म्हणजे आपण एवढं करतो, एवढी मेहनत करतो, त्या मेहनतीचं सगळं पाणी होतं. रात्रीच्या 2-2, 2:30 वाजेपर्यंत मी जागते ते व्हिडिओ बघत. काय करतं, डोळ्यांची पुन्हा हालत होऊन जाते. परत सकाळी उठून पुन्हा स्टार्ट करायचं आहे आपल्याला. त्याच्यात मी आता शॉर्ट जास्त टाकत नाहीये व्हिडिओ. तेच होतं ना, शॉर्ट व्हिडिओ टाकायला पण टाइम लागतो. काय करायचं, इन्स्टावरती जसं होईल तसं टाकते, जसं सबस्क्राईब फॉलोवर्स वाढतील तसं. तरी पण माझे फॉलोवर्स ते वाढत नाहीये. सकाळ म्हणजे काम करतच राहायचं आपण 3-2:30, 3-3 वाजेपर्यंत रात्रीच्या, आणि काहीच होत नाहीये. खूप वाईट वाटतं. व्ह्यूज येत नाहीयेत किंवा लाईक कोण करत नाहीये. कमेंट्स करा ना तुम्ही, तर बोललीये तुम्हाला आवडलं असेल काय असेल तर कमेंट करत जा. मी काय फालतू असे व्हिडिओ बनवत नाही, सगळे चांगलेच व्हिडिओ असतात आणि ओरिजिनल असतात. त्यात काय मी एक्स्ट्राचं टाकत नाही. मला ह्यावेळेस वाटलेलं जसं ते कॉमेडी व्हिडिओ असतात, ते आवाज असतं व्हॉइसचं, ते मी टाकेन. तर त्या व्हिडिओमध्ये मी टाकलेलं. आय थिंक मला वाटतं त्याच्यामुळे झालंय की काय, कारण मी कधी टाकत नाही. मी म्हणजे एखाद दुसरं टाकते, पण ह्यावेळेस मी 3 टाकलेलं झालं पण असेल, आता माहिती नाही काय झालं. पण मला पूर्ण तो एवढा छान व्हिडिओ होता सकाळपासूनचा माझा, तो मस्त छान. आम्ही वडापाव खाल्लेले त्याच्यात, परत तुम्हाला भाजीपाव गरम गरम असं मस्त, खूपच छान होते. पण आता बघूया नेक्स्ट टाइम परत काढले तर काढले, पण तसंच येत नाही ना जे फर्स्ट टाइम होतं ते. तर एवढं मला बेकार झालं ना, मला दुपारपासून, म्हणजे मी त्याच्याच मागे होती. शेवटी कंटाळून मग जो पुढचा व्हिडिओ तो अपलोड केला आणि दिला टाकून. त्याच्यात पण मी काय म्युझिक वगैरे काहीच नाही, बॅकग्राऊंड साऊंड काहीच नाही लावलेलं, बॅकग्राऊंड म्युझिक नाही लावलं त्याच्यामध्ये. आणि मी सेंड केलं. म्हटलं परत ह्याला प्रॉब्लेम झाला का, परत माझ्या एवढे मेहनत पाण्यात जाईल, म्हणून काय लावला नाही तो. आणि अपलोड केला आणि घेतलं झोपून. माहिती का, आत्ता म्हणजे 1-1.5 तास झोपली मी. परत उठली आणि आता चालू आहे काम. चला आता परत किचन मधलं तर काय नाही, आता जेवणाचंच आहे. आता दिवाबत्ती करते आणि मग बघूया. बाहेरचा सीन तुम्हाला दाखवते कसं आहे, छान आहे, दाखवते. मस्त मोकळं वातावरण आहे. 7 वाजत आले. सगळ्यांनी दिवाबत्ती तर लावली, आपल्याला पण लावायला पाहिजे आता. मस्त असं वाटतं त्या डोंगरावर जाऊया. बघूया ह्यावेळेस तुम्हाला आदई सर्कलचा जो धबधबा आहे, वॉटरफॉल, तो बघायला मिळेल ह्या वर्षी. गेल्या वर्षी तर मला माहिती नव्हतं. मी पण युट्यूब आत्ताच चालू केलं. चालू तर कधीच केलं, पण मी आता व्हिडिओ टाकायला आता माहिती पडलं. तसं मी म्हणजे 1-2 महिने झाले करते, पण ह्यावेळेस मी तिकडे दाखवेल तो आदईचा धबधबा. आता ते मी नेहमीच बोलते, जर तुम्हाला दाखवायचं बोलली तर, आणि मध्येच काय ना काय प्रॉब्लेम येतो आणि राहून जातं. पण मी ह्यावेळेस आदईच्या धबधब्यावरती दाखवतो जाऊन. मी दिनेशला पण कधी जायचंय. आणखी मध्येच बघूया काय काय सरप्राईज आहेत, बघूया कसं काय ते होईल. चला आता दिवाबत्ती करते. 7 वाजत आले. ओके, 9:30 आणि पुलाव टाईप आहे. आला लसूणची पेस्ट टाकतो.
मस्त याच्यात फक्त भाज्या नाही आहेत, मस्त परतून घेतले, छान बनवले. एक साईडला पाणी गरम राहते. हे पाणी कसं माहिती आहे का, आपण आलं लसणाचं हे होतं ना मिक्सरचं भांडं, ते गरम पाणी ठेवले, ते तर कशाला वेस्ट करायचं. आता ते गरम झालं का ह्याच्यात टाके आणि मस्त पुलाव टाईप शिजवून घेते जरासं गरम मसाला वगैरे टाकून. तर आज दिनेश तर नाईटला थांबला होता, जस्ट माझं जेवण होतं. दिनेशला मी म्हणाले काय करायचं, खिचडी तर खात नाही आहे, काय करायचं सांगतो मला, चालेल तर आता खिचडी दोघांसाठी केली आहे. आणि आजचा माझा दिवस ना खूप म्हणजे सारखं लोडिंग आपलं त्याच्यातच गेला आहे दिवस. मला तो व्हिडिओ ना आला पाहिजे म्हणजे त्यात खूप महत्त्वाचं म्हणजे असं चांगलं होतं. आणि काय बघूया कसं काय ते आता. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आजचा दिवस असा गेलेला काय विशेष नव्हतं, पण विशेष व्हिडिओमध्ये नव्हतं, पण त्याच्या व्हिडिओच्या मागे जे माझं कष्ट होतं ना ते आज भरपूर होतं. रात्री 2:30 वाजल्यापासून जागी आहे, परत दुपारपासून जागी आहे. डायरेक्टली मग व्हिडिओचा तो नादच सोडला आणि मग म्हटलं आता पैसे नाही होते तर ठीक आहे, मग तो डिलीटच नाही. असं तर आज माझा दिवस गेलेला आहे. आय होप तुमचा चांगला गेला असेल. तर उद्याचा बघूया. उद्याचं सगळे दिवस सारखेच नसतात, चांगले असतात, कधी वाईट असतं कधी चांगलं असतं. तर काय नाही, चालत राहायचं, दिवस घालत राहायचे. आले त्या संकटाला तोंड द्यायचं आणि होप ठेवायचा सगळ्या गोष्टींचा. आय होप सगळं होणार आहे. आणि कसं ठेवायचं, एक विश्वास ठेवायचा, होप पण ठेवा, विश्वास ठेवा आणि चालेल का. ओके बाय. आता ठेवते. ओके, आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर. उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय.